मानवी जीवनाला आलेल्या माणसाने वारी करावी. सोनोपंत मामांनी लिहिलंय, महाराष्ट्रीयन माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. त्यांनी पुढं काही लिहिलं नाही, पण मी सांगतो मग हाल्या मेला असं म्हणावं. वारी करावी. ज्ञानोबरायचा 16 पूर्वी लवकर जायचा, थोडे लोक राहायचे. 16 2:30 3 4लाच पोहोचायचा. पोहोचल्यावर वैकुंठवासी मारुती व गुरव मग हे 1 तासभर ज्ञानेश्वरीचं प्रवचन तळावर करायचे. जे माऊलीच्या मंदिरातलं प्रवचन आहे बोननीच सुरू केलेलं आहे, तेच प्रवचन तळावर चालायचं. आता ते प्रवचन पालात गेलं कारण लगेच कीर्तन उभं राहतं. मग मारुतीबा वारले. मारुतीबांचे थोरले चिरंजीव नामदेव गुरुजी, तुम्ही पाहिलंय त्यांना, नामदेव मास्तर. नामदेव मास्तर हे साधक आश्रमाच्या जास्त संपर्कातले, संस्थेतली पण साधक आश्रमाच्या संपर्कातली. मग मारुतीबा गेल्यावर परभणीकर गुरुजीचे प्रवचन ठेवायचे ते माऊलीच्या तळावर. परभणीकर गुरुजीचं प्रवचन चालू आणि परभणीचे शेठजी पुढे बसले होते. परभणीकर गुरुजी काय म्हणले, शेठजी तुम्ही वारीला आलेत म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैल म्हणलो असतो. काय माणसं होती महाराज. शेठजी तुम्ही वारीला आले म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैलच म्हणलो असतो. काय धार असेल त्यांच्या बोलण्याला. वारी करावी. मृत्यू लोकात आलेल्या माणसाने वारी करावी. जगद्गुरु तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी 1685ला पहिला पालखी सोहळा काढला. त्याच्या अगोदर नाथांचा आणि निम्मराज महाराजांचा निघायचा, कारण ते सोहळेही त्याच काळातले तर अगोदरचे. पण विशेष सोहळा जो निघाला वारकरी संप्रदायामधला तो तपोनिधी नारायण महाराज देहूकर तुकोबरायचे धाकले चिरंजीव. बरं, तपोनिधी नारायण महाराज देहूकरांनी 1685ला सोहळा काढला. पण कधी, ज्या काळात औरंगजेब 4.5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात होता, हे छत्रपतींचं राज्य बुडवायचं. त्यावेळेस गादीवर छत्रपती संभाजीराजे होते, हे राज्यच बुडवायचं. त्याने गोळकोंड्याची कुतुबशाही बुडवली होती, ज्याला 250 वर्षाची परंपरा आहे. 250 वर्षाची परंपरा असलेली आदिलशाही बुडवली होती. नगरची तर निजामशाही आधीच बुडवलेली होती. आदिलशाही बुडवली 250 वर्षाची. 2-250 वर्षाची कुतुबशाही बुडवली ना, तर मराठाशाही 40 वर्षाची. हे तर काय आत्ताच्या आत्ता उडून लावू. औरंगजेब इथं मेला पण मराठाशाही नाही बुडाली महाराज. वा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, औरंगजेब मेला त्या गावाचं औरंगपूर. इथे बघा माझ्यात पुढे बसलेत ते हातवळण औरंगपूरवाले इथंच बसलेत माझ्या पुढं. मला हेच सांगायचंय की काय कोण जाणे, त्यावेळेस नारायण महाराजांना वाटलं की आपण दिंडी सोहळा काढायचा. छत्रपती संभाजीराजांनी 2 सरदार दिले, एक दाभाडे सरदार आणि एक इंगळे सरदार. एका बाजूने इंगळे सरदाराचं सैन्य चालायचं, एका बाजूने दाभाडे सरदाराचं सैन्य चालायचं. मधून तपोनिधी नारायण महाराज ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या पादुका घेऊन सप्तमीला प्रस्थान, अष्टमीला मुक्काम आळंदीत आणि आजचं प्रस्थान. आणि दोन्ही पादुका अशा समोरासमोर. आजूकही देहूच्या पालखीत 2 पादुका आहेत, आळंदीच्या पालखीत एकच येता. पण देहूकराकडे माऊलीच्या पादुकाचा सगळ्यात पहिला मान देहूकरांकडे. देहूकर हे माऊलीचे रक्तवंशज जरी नसतील तरी विद्यावंशज आहे. देहूकरच मूळ वंशज आहे. माऊलीचा पहिला सोहळा देहूकरांनी काढलेला आहे. ज्ञानबा तुकाराम हे भजन देहूकरांनी आणलंय. जगत देहूकराच्या कीर्तनाची सुरुवात सुंदरते ध्यानी नाही, रूप पाहता लोचनीने. वास्तविक पाहता सुंदरते ध्यानी करायला पाहिजे. तुकाराम महाराजाचा अभंग आहे ना. देहूकर माऊलीला खूप मानतात. तो ज्ञानोबरायचं पहिलं मंदिर देहूकरांनी बांधलं आणि महिना एकादशीचा कीर्तनाचाही मान देहूकराला आहे. तुम्ही आळंदीला येतात का? पण मी सांगतोय नाही तर आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात. देहूकर सांगतोय तुम्हाला, देहूकराचा हा पुरुषार्थ आहे. आणि मग या पुरुषार्थातून पहिला सोहळा ज्यावेळेस काढला त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांनी हे जरी पटक्याचा मान दिलेला आहे. हे जे जरी पटके आहेत ना, हे छत्रपतींनी वार करायला दिलेले, संभाजीराजांनी दिलेले. आस्था गायत दरवर्षी बिनचुकता साताऱ्याहून जरी पटका देऊला येतो. आज येतो विठ्ठल. इतिहास आहे. कालच त्यांचं प्रस्थान झालंय देहूकरांचं. मला हेच सांगायचंय, माऊलीला ती आवड बघा. त्याला ही पितळी दांड्या, वा पितळी दांड्या आहेत त्याला. असं एक पताका काऊची, बऱ्याच दिंड्यात पताका शिवसेनेची झेंडी गावातून ग्रामपंचायतीतून आणायचे आणि दिंडीत न्यायचे. दिंडीचं विसर्जन ग्रामपंचायतीतच करायचे. कडक कपडे, 17 लफडे, हेच कारभारी दिंडीचे. त्याच्यामुळे तर एका दिंडीच्या 2 दिंड्या झाल्या महाराज. 2 दिंड्या का झाल्या त्याचं हेच कारण आहे. वर बघा असं. आणि मग
माऊलीच्या काऊच्या पताका, जरी पटका, पताकाला वेळूची काठी, दुसरी काठी नाही. माऊलीला हा अभिमान, वारकरी संप्रदायाचा अभिमान होता महाराज. हे माऊलीने जपलं. काय कोण जाणे इतकं प्रेम मिळवलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या पुढं 30-40 कीर्तनकार बसलेले, हमखास 50, बारीक जर मोडले तर 50च्या पुढे कीर्तनकार बसलेले इथं. फक्त हे माऊलीवर प्रेम, माऊलीवर प्रेम म्हणून आज एवढे वारीचे दिवस जवळ आलेत. आणि म्हणून अभंग वारीला अनुषंगानेच घेतलेला आहे. चालेले न वाटे गावोन या जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग, येतो सामोरा श्रीरंग विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वारी करत असताना जर आपल्याला वैष्णवाच्या संघात वारी घडली तर तो वैष्णवांचा संघ आपल्याला कसा बरवा ठरतो. 6-7 अंगाने त्याची फळं आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. या मृत्यूलोकात आलेल्या प्रत्येकाला बरवेपणाची अपेक्षा आहे विठ्ठल. बरवेपणाचे 2 प्रकार, एक आहे संस्कृत बरवेपण आणि एक आहे प्राकृत बरवेपण. संस्कृत बरवेपण म्हणजे काय, जे बरवेपण तुम्ही प्राप्त करून घ्या असं शास्त्र सांगतं. सुसंस्कृत लोकांसाठी सांगितलेलं बरवेपण त्याला सुसंस्कृत बरवेपण. आणि प्राकृत बरवेपण म्हणजे, प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या पायीक असलेल्या लोकांच्या बुद्धी कल्पनेतून निघालेलं, त्याला प्राकृत बरवेपण. सुसंस्कृत बरवेपण 3 अंगाने शास्त्रात आलंय आणि प्राकृत बरवेपण 3 अंगाने आलंय. अगोदर प्राकृत बरवेपण पाहू. यांनी जे बरवेपण कल्पिलेलं आहे ते 3 प्रकारचं. ल्यायला बरवा असावं, खायला बरवा असावं, राहायला बरवा असावं. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी. ल्यावे खावे बरे हो असावे सदैव, हेची करी हावं, हेची करी हावं संसारी. चरणाच्या अभंगातलं प्रमाणे ल्यावे बरे असावे, खायला बरे असावे, राहायला बरवे असावे. प्राकृत लोकांची विचारधारा ल्यायला बरवा असावं. काय सांगावा का नाही सांगावा, आजोक तरी गडी गाड्याचे कपडे घालते ते बरे, पण बाया बी गाड्याचे कपडे घालायला लागले हो. अरे बाबा हो, ल्यायला बरवा असावं पण आपले घाला ना. काही काही महिला गाड्याचे कपडे घालतात, गडी काय अजून महिलांची घालत नाही. पण थोडा आता एवढ्यात गड्याने बी सोडले बरं का बंडू भाऊ. काय सोडलंय शिवाजी महाराज, आत्ताची गडींनी एक जीन पॅन्ट आलेली बघा, इथं फाटलेली, इथं फाटलेली, पोटऱ्यावर फाटलेली, इकडून फाटलेली. ती एकदा परवा एक जण घालून आलं, मी चौकदार म्हणलं ती बरं 10 रुपये, लयच गरीबाच्या घरचं दिसते, चौकडून फाटलेली, जरा नीट घाल नीट. त्यांना महाराज ही फॅशन आहे. अरे म्हणले असली काय फॅशन, त्यांना वारा मोकळ्या अंगाने खेळवतो म्हणजे. अरे काय इथं काय आंबाबाईचं वार आहे बरं मोकळ्या अंगाने खेळायला, काय गाले ते. तुमच्या पोरांना ह्या पॅन्टी घालताना तुम्हाला काही वाटत नाही का, निदान म्हाताऱ्यांना तरी असे येरवळी ना निजच नरडीला नग दिलेले चांगले ना, नाही झालेले बरे नाही. हा काय बोलायचंय महाराज. त्याचाच परिणाम ते लोहगड प्रकरण. हो, मुलीने मुलगा ढकलून दिला. काल एक माझा ओळखीचा मित्र आहे, आता तरुण आहे, त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं, लग्न नाही झालं, पण त्या मुलीला त्याने सोडून दिलं, ब्रेकअप केला. मी त्याला म्हणलं काय रे ब्रेकअप केला, त्याला काय सांगावं. 5 दिवसापासून ती रोजच मला म्हणती लोहगडला चला, लोहगडला चला, त्यापेक्षा ब्रेकअप केल्याला चांगला म्हणले. सर सलामत तो पगडी 50 असो. काय बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं जरा हलवावंच लागत होती, म्हणजे बोरा येत नाही. असं ल्यायला बरं असावं, खायला बरं असावं.
इथं आदरणीय काळे गुरुजी बसलेत. गुरुजींच्या लहानपणापर्यंत किंवा आमच्या लहानपणापर्यंत खायला खरंच बरोबर होतं महाराज. ज्वारी, बाजरी, होलगे, तूर, मठ हे बिगर फवारणीची पिकं आहेत. इथे माझ्याहीपेक्षा शेतकरी माझ्या पुढे तुम्ही जास्त येतं. बिगर फवारणीचं खा गाड्या, हात जोडून विनंती गाड्या, बिगर फवारणीचं खाल्लं पाहिजे. आपण सगळे जमीनदार आहेत, सगळ्याला विनंती, एक 2-4 गुंठे ना आपल्यासाठी ठेवा. त्याच्यात गवार लावा, कांदा, लसूण, गाजर, मुळा, शेवगा काही लावा बिगर फवारणीचं. त्याला सेंद्रिय खतं वापरायची, शेण आणि गोमूत्राची फवारणी करायची. त्याला नका का गमेलं भरी आहे ना, ताट भर जरी आलं तरी आपल्याला आठवड्याला काढायला आहे. एक 10-15 भाज्या आहेत ना आपल्या गावरान शेणावर पिकवा, गावरान गाईच्या गोमूत्रावर पिकवा, तुमचं नक्की आयुष्य वाढेल. महाराज हात जोडून विनंती महाराज. आमच्या लहानपणापर्यंत तरी खाण्याला बरं होतं. आम्हाला लोक आवडीने विचारतात, महाराज पनीर करू का? म्हणलं अजिबात करू नका. आणि जेव्हापासून अन्न औषध प्रसाधनावर आपले तुकाराम मुंडे आले तेव्हापासून तर दुधाच्या पदार्थावर माझा श्रद्धाच उडाली महाराज. अजिबात नाही. लय भयानक प्रसंग आहे. मी काल टीव्हीला बातमी ऐकली, 4000 लिटर बिगर गाईचं दूध बनवित होता एक माणूस महाराज. गोठ्यात गाय नाही, काय नाही, म्हैस नाही, काय नाही, शेळीचं शेपूट सुद्धा नाही. 4000 लिटर दूध बनवत होता, केमिकल दूध. दुधाचे पदार्थ बाहेर खाऊ नका. लय हात जोडून विनंती कड्या. जगात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण? ताज हॉटेलला जेवतो तो श्रीमंत नाही, मग बायकोच्या हातचं खातो तो जगात 1 नंबरचा श्रीमंत महाराज. गावरान व्याख्या पण फिट आहे. हॉटेलमध्ये जेवतो तो श्रीमंत नाही. ज्याने बायकोच्या हातचं रोज आहे भाकरी खावी बेस्ट पैकी, शिपी आमटी. तुमच्याकडे कोणती शिपीचे का? शिपी आमटी चुरून मुरून तो निघाल भरून कार्यक्रम चालला पाहिजे. तुम्ही हॉटेलमध्ये जाताय, काय खाताय, ते काय पदार्थ बी असे निघालेत गुरुजी. आता काय सांगाव, बर्गर, पिझ्झा, अप्पा, उत्तप्पा, आता डोसा, चिली, बोला अजून सांगा काहीतरी. हा आपले सामान्य माणसं फालोदा. आता काय करावं, नावही असले तर फालतू माणसाचीच कार्यक्रम आहेत. हात जोडून विनंती महाराज, लिहायला बरोबर असावं, सामान्य लोकांना वाटतं. खायला बरोबर असावं, राहायला बरोबर असावं. प्राकृत धारणा बरवेपणाची, सुसंस्कृत धारणा आहे का? शास्त्रकार सांगतात हे काय मिळवत आहे, हे दुपारची भोग भागवेल, अंतकाळाची नाही. अंतकाळाची भोग भागवायची असेल तर 3 प्रकारचं बरवेपण आम्ही सांगतो ते मिळवा. एक, एकादशी व्रत करा, ते व्रत तुम्हाला बरवं ठरल. 2, लिंता धरा, ती तुम्हाला बरवी ठरल. आणि वैष्णवांचा संग करा, तो तुम्हाला बरवा ठरल. विठ्ठल. 3रा भंगात आले. पहिला आहे का, एकादशी व्रत करा, तो का म्हणे बरे व्रत एकादशी, तो का म्हणे बरे. म्हणे बरे व्रत एकादशी, तुका म्हणे बरे. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, तुका म्हणे बरे.
काळाच्या शिरी एकादशी जैशी एकादशीचा व्रतधारी हो मी नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी जैशी माऊली कोणता उपवास नाही धरता आला तरी चालेल. मला परवा एक जण म्हणा मी आमुष्या धरीत असतो म्हणलं गठारा आमुष्या धरतो का वेळा आमुष्या धरतो हे तर पहिलं सांग. ते काय शास्त्रात सांगितलंय का? उपासना ही विधी वाक्याच्या आता काय तुम्हाला त्याचं काय वांग कळत नाही काही सांगून फायदा नाही. ज्ञान आणि उपासना हे दोन साधन आहेत. ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन असतं. तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही पाहिलं का ते ज्ञान होणार तुम्हाला कारण ते प्रमाण प्रमेय आधी. प्रमेय पुढची वस्तू प्रमाण आपली नेत्रेंद्रिय आधी प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं त्याला ज्ञान म्हणतात. उपासना प्रमाण प्रमेय अधीन नसते विधी वाक्याच्या अनुसार असते. वेदात काय लिहिलंय तशीच उपासना करावं लागत मनाने नाही करावं लागत मला नाही म्हणजे वेदात नाही अंशबाईंनी सांगितलंय आमुषाधारा अंशबाई काय वेद आहे का? उपासना ही वेदात आली पाहिजे अंशबाईंनी सांगून जुळते का असो आणि म्हणून वेदात आली पाहिजे. उपासना ही परतंत्र आहे आणि ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. विठ्ठल पंचदशी कारण याचा खूप ओहापोह केला ते मी लांबवणार नाही तुमच्यासाठी. ऐका एकादशी व्रत करावं. एकादशी व्रतात वर एकादशीचं व्रत बरोबर आहे बरोबर व्रत हे करा तुमचं कल्याणच होईल. एक दुसरी बरवी गोष्ट शास्त्रकार सांगतात लिंता धरा ही बरवी गोष्ट आहे. माऊली ताटपणा धरणं हे बरवं नाही हो लिंता धरणं हे बरव आहे. तुकाराम महाराज सांगतात नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नचले नसला पाहिजे. आपल्या नगर भागात खूप मोठी मोठी मंदिर आहेत बरं का. आमच्या गावातही खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही आमच्या गावात आलेले आहेत नुरश्याचं मंदिर आहे आमच्या गावात खूप मोठं मंदिर आहे. मंदिर मोठं दरवाजा छोटा का बरं? मंदिरं मोठी बांधता आली त्यांना दरवाजे मोठे बांधता आले नसते का? आले असते पण दरवाजे छोटे का बांधले? जे गावात कुठं वाकत नाही त्यांनी देवळात येताना तरी वाकून यावे म्हणून हे मंदिरं बांधलेली. लेनता कळाली पाहिजे. काही माणसं लईच ताट हो. ज्ञानोबराने 2 वव्या दिल्यात गुरुजी. ज्ञानोबराय म्हणतात मग ते लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी. ज्ञानोबराय म्हणतात काही माणसं लई ताट जशी पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. मग ते लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. खांब नाही लोखंडाचा खांब वाकत नाही. आटीव लोखंडाचा खांब किती बारीक लिहिलंय हा. एक एक पदकृत्य पद्धतीने पाहिलं पाहिजे. आटीव लोखंडाचा खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. कोणी म्हणाल महाराज आम्ही इतिहासात पोलादी पहार वाकवणारे काही सरदार पाहिलेत महाराज. हो कोण एखादं नाव सांगा. वा मला आवडलं. तानाजी माणूसरे आपल्या माणसात नाव घ्यायचं. कोण म्हणलं काही मग अफजल खान. तुम्ही आपल्याचं नाव काहींना घरच्या भाकरीच गोड लागत नाही शेजारच्या ठेवून दिली पाहिजे. आपल्या माणसाचं नाव घ्या. कोणी अफजल खान पाहिलाय आणि तानाजी बी पाहिलाय. आपले माणसं मोठी करा असो ध्यानात धरा वर बघा. आणि म्हणून पोलादी पहार वाकवणारी काही माणसं होऊन गेली. त्याच्यात माऊली तुमचा दृष्टांत कमी पडला. ज्ञानोबा म्हणतात दृष्टांताला कुठं कमतरता आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांताला कमतरता कुठे? दुसरा दृष्टांत
काही माणसं लोखंडाप्रमाणे वाकत नाही. माऊली दुसरा दृष्टांत द्या. माऊली म्हणतात काही माणसं लाटण्यासारखी वाकत नाही. जो लाटणे ऐसा न लवे पाथरू जीवी न द्रवे गुणी आसी ना गवे फोडसे जैशी. लाटणं वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. माऊली पोलादी पहारीपेक्षा लाटण्याचं काय वैशिष्ट्य खरं सांगू. एक वेळेस पहार वाकन पण लाटणं वाकणार नाही. तुम्ही लाटणं खाल्लं असेल ना, आपलं लाटण्या खाल्लं असेल ना, पोळी पोळी असं म्हणायचंय. मी जरा आजारी असल्यामुळे एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो माझ्याकडून असो. आणि मला हेच सांगायचंय, लाटण्याची रचना कशी असते हो. दोन्हीकडून निमुळतं मध्ये जाड, ते दोन्हीकडून मोडल वाकणार नाही मध्ये महाराज. अशी लाटण्याची रचना. तशी काही माणसं वाकत नाही. खूप कठीण, खूप ताठ. खरं सांगू, ताठ राहण्यापेक्षा लीन राहा. तुकोबराचं एक प्रमाण आहे. तुम्ही ताठ राहताल तर तुमची बी जिरवणारा कोणतरी जन्माला येईल. कठीणाशी बळ जोडा नम्र पिडा देखेना नम्र पिडा देखेना नम्र पिडा देखेना कठीणाशी बळ जोडा नम्र पिडा देखेना कठीणाशी बळ जोडा नम्र पिडा कठीणाशी बळ जोडा. तुम्ही काठिण्य धरलं ना, तुम्ही शेर असाल तुम्हाला 1.25 शेर भेटणार. मी वाघ आहे, तुला पिंजऱ्यात टाकला का आपाप शिपूट खाली जाणार तुझं महाराज. वा. कठीणाशी बळ जोडा. शेरात 1.25 शेर भेटतोच. एका मुलगा लग्नाला आला, मग त्याची आई त्या मुलाला घेऊन एका मुलीच्या घरी गेली. मुलगी काही घरी नव्हती, अचानकच गेले. नमस्कार नमस्कार, कसे काय आले? म्हणजे आमचा मुलगा लग्नाला आलाय. म्हणजे मग तुमची मुलगी लग्नाला आली? म्हणजे मग आमचा मुलगा तुम्हाला दाखवायला आलो तर तुमची मुलगी पाहायला आलो. असं का? हो. झाली सोयरीक तर झाली. मुलाची आई म्हटली. मुलीच्या आईने चहा पाणी केलं. मुलगीची आई जरा ओहर होती. सध्या कलियुगात मुलीची आई आहेत ना, जमिनीहून चलत नाही, अशा आभाळातून निघाल्या. पोरी बी मग तशाच निघात्यात महाराज. इंदुरीकर ओवाच त्यांना जाऊन विचार. हे आपलं कामच नाही सांगायचं महाराज. आणि मग मुलीच्या आईने जरा मुलाच्या आईची खिल्ली उडवली. मुलीच्या आईने म्हणजे मला मुलाचा जरा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. शिक्षण किती झालं तुमचं? मुलगा ना, माझं शिक्षण BA. मुलीच्या आईने जरा खिल्ली उडवली. BA म्हणजे 2च अक्षर शिकला, BA. आणि ती उलट्या क्रमाने. क्रम ABCD असा आहे ना. BA 2च अक्षर शिकला, ती उलट्या क्रमाने. मुलीच्या आईने मुलाची खिल्ली उडवली. शेरात 1.25 शेर भेटतो बा. मुलाच्या बी आईने ठरवलं यांची तर पोरगी करायची नाही, पण हिची बी खिल्ली उडवायची. शेरात 1.25 शेर. कठीणाशी बळ जोडा. काठिण्य धरणाऱ्याच्या बळाला जोडा लागणार म्हणजे लागणार. मुलाच्या आईने विचारलं, मुलगी तुमची कशी आहे? म्हणजे घरी नाही. मग कशी सांगा तर? आमची मुलगी लाखात एक. सशासारखी पांढरी शुभ्र आहे, हरणीसारखी चपळ आहे, हत्तीसारखी दक्ष आहे, सिंहासारखी गंभीर आहे. मुलाची आई म्हणजे हो हो हो, एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? सगळे चित्राबाचेच गुण आहेत म्हणले. सगळे जनावरांचेच गुण आहेत, माणसाचा गुण नाही की एखादा तरी. उठा म्हणले, आपल्याची पोरगीच नको. याला माझ्या कठीणाशी बळ जोडा. शेरात 1.25 शेर भेटतो माऊली. त्यापेक्षा नम्र पिडा देखेना लीन नीचपण बरवे देवा नचले कोणाचा ये दावा किंवा हेवा. दृष्टांत खूप गोड दिलाय. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती असा पाठी. पुरे मातली आ नदी लव्हाळा नांदे जीवन संधी. वृक्ष उन्मळोनी भेदी तो कधी भंगेना विठ्ठल. संपला माझा विषय माऊली. एकादशी व्रत बरव आहे, लिंता धरणं बरव आहे, तसं संतांचा समागम करणं बरव आहे. तुकोबर आहे अभंगाच्या बरिवा
श्रीरंग श्रीरंग श्रीरंग. मला तर समज ध्यानात नाही आली बा. असो, आमचा पक्ष तुमच्यात विलीन करून घ्या. ऐका, बरवी गोष्ट सांगतात. एकादशी व्रत धरणं बरवी गोष्ट आहे, लिंता धरणं बरवी गोष्ट आहे, तसा वैष्णवांचा संग करणं बरवी गोष्ट आहे. कधी ध्यानात धरा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, उगवा वासनाली गाड, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. महादेव दर्यातली दिंडी असो. कावडी म्हणायची नाही, मग म्हणायच्या कुठं. ऐका, बरवा वैष्णवांचा संघ. पाटाचं पाणी माळ्याच्या मळ्यामध्ये जातं. असो, तर गेल्यावर ते पाणी जर उसाच्या वाफ्याला गेलं तर त्या पाण्याचं रूपांतर गोड रसात होतं. तेच पाणी जर मिरचीच्या वाफ्याला गेलं तर त्याचं रूपांतर तिखटात होतं. तेच पाणी जर लसणाच्या वाफ्याला गेलं तर दुर्गंध येतो. आणि तेच पाणी जर गांजाच्या वाफ्याला गेलं तर आपल्याचं नादात. मग पाण्याने ठरवायचं कोणाच्या वाफ्याला जायचं. तसं आपलं जीवन आहे पाण्यासारखं आहे. उगा कोण्या भंगाराच्या संगतीत बसण्यात मजा नाही. वैष्णवाचा संघ बरवा, वैष्णवांचा संघ. आपल्या श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण म्हणून गाव आहे. माझ्यापेक्षा आदरणीय गोविंद महाराजांना ते माहिती, तिथलं चरित्र. तिथं निंबराज महाराज, निंब सेवेला सतेज, यास्तव नाव निंबराज. देव निंबराज महाराजांचं कीर्तन सुरू झालं, देव खांद्यावर उभा राहायचे निंबराज महाराजाच्या. आणि मोराचा मोर पखांचा पंखा करायचे आणि त्यांना कीर्तनात हवा घालायचे महाराज. निंबयाच्या स्कंधावरी चिमणा ठाण उभा हरी, मोर कुंच द्वयधरी, तयावरी ढाळी तसे. निंबराज महाराज देवदैठण कधी जर चालले शिरूरला तर देवदैठणला त्यांची संजीवन समाधी दर्शन घ्या बरं का महाराज. ते पांडुरंगाला दंडवत घालीत निघाले. व आमचं वाडवडिलाचं आडनाव दंडवत आहे, पण कधी देवाला दंडवत घातलं नाही. मग ते दंडवत घालीत निघाले. 1.5 महिना लागला त्यांना जवळजवळ पंढरपूरला जायला. येरवळीच निघाले ते. वैशाखाच्या शेवटी निघाले. मग ज्येष्ठ गेला आणि आषाढात 15 दिवसांनी पंढरपूरच्या जवळ गुरसाळ म्हणून गावे. गुरसाळ्याला आले. त्यांच्याबरोबर काही मंडळी होती, 100-125. ते 100-125 माणसं होती, पण निंबराज महाराजाबरोबर होती. त्यांना वैष्णवांचा संघ लाभल्यामुळं हे पंढरपूरला चालले होते. तर गुरसाळ्याला देव त्यांना होऊन आडवा भेटायला आला. येतो सामोरा श्रीरंग. गुरसाळ्याला निंबराज महाराजाला देव येऊन म्हटले, निंबराज कुठं? म्हणे वारीला. मग असं नाही, वारीला येत असताना माणसाने पताका घेऊन आलं पाहिजे. हो म्हणले, देव पताका आणली नाही, मी तुम्हाला पताका देतो. आणि मग देवाने त्यांना पताका दिलेली. त्यांच्या पिवळ्या पताका आहेत बरं का महाराज. निंबराज महाराजाची पिवळी पताका, वास्कर महाराजाच्या दिंडीत एक पांढरी पताका, आणि आपल्या मग काऊच्या पताका. काय जे झेंडे द्या सोडून. ऐका, पिवळी पताका आहे. निंबराज महाराजामुळं सगळ्यांना दर्शन झालं. येतो सामोरा श्रीरंग, बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्रीरंग. वारी करत असताना त्यांच्या बरोबर जावं. चालेले न वाटे. गावोनी आता लांबवत नाही, उशीर झालाय, काही माणसं उशीर आलेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. आणि म्हणून चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. वैष्णवाच्या संगतीत गेलं का भजन चांगलं घडतं. माऊली ज्ञानोबा सोहळ्यात महिना वारकऱ्याची दिंडी आहेत बरं का. आमची परकळेच दिंडी महिना वारकऱ्याची. तुम्ही रामभाऊ जवळून पाहिजे, लय गरम गाथापाठ रामभाऊचा. रथापुढं कारभाऱ्याची दिंडी महिना वारकऱ्याची. रोकडवा दादा महिना नेमाचं भजन. रथामाग 20 नंबर दिंडी आत्र्यांची, धोंडोपन दादा आत्रे, लय थाट भजन महाराज. 1,500 टाळकऱ्याचं भजन. माऊलीच्या सोहळ्यात येणं फक्त कडानी चालायचं महाराज. असं ऐकायला भेटत आहे. नाविन्यपूर्ण ऐकायला भेटतंय. भजन करत गेलं पाहिजे. चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. गावोनिया वाटे जाता, चालिले न वाटे. वाट चालीला जर पाय दुखत असतील तर समजून घ्यायचं गडी भजन करीत नाही. भजन करण्याचं पाय दुखत नाही ना, अंग दुखत नाही, काहीच दुखत नाही. भजन कळलं पाहिजे महाराज. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा,
गात जागा गात जाऊ द्या लांब होत नाही भजन करत गेलं पाहिजे. भजन करत जर गेलं चालल्यासारखं वाटत नाही. माऊली आम्हाला रान पुरत नाही हो. सकाळच्या 7 ओळी, 4 वासदेव, 1 जोगी, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी, एवढं म्हणता म्हणता दुपारचा ठेपा येतो बाळा. दुपारचं जेवलं कर 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 तीर्थावळे, 2 बाळक्रीडा, 2 हरिपाठ, आली संध्याकाळ. काही महाराज रानाची माहिती पाहिजे. ह्या रानात किती भजन बसते रब्बर सारखं. कधी कधी भजन लांबवायचं, कधी कधी आखडायचं. रूपाची ओळ कधी कधी आम्ही ठाईत म्हणतो. तरडगाववरून फलटणला निघालं का रान मोठं आहे, मग ठाई धरायची महाराज. नॉनस्टॉप 12 ठाई, 11 ठाईची चाली म्हणायची. सगळ्या 7 मात्र्यातल्या 1 राग डबल येणार नाही, बरोबर 12 राग म्हणायची महाराज. नॉनस्टॉप म्हणायचे. पकवायचे मध्येच म्हणायचं नाही आईस्क्रीम काय, आईस्क्रीम नाही, पावडर सुद्धा लावायचं नाही मध्ये आधी. नॉनस्टॉप वढून वाजवायचं. हा, वढून वाजवायचं, नॉनस्टॉप होणार महाराज. तरडगावातून फलटण ठाईत म्हणायच्या सगळ्या. लांबवायचं भजन, रब्बर सारखं लांबवायचं. पण तेच जर बरडवरून याला चाललो मांडवीच्या आपल्या साधुबाच्या वड्यावर, तर त्या दिवशी दुपारून कावडी राहत्यात. मग आखडतं घ्यायचं महाराज. रानाची माहिती पाहिजे, कोण्या रानात किती. काही काही दिंड्या दिवस मावळता, उठा पांडुरंगा आता दर्शन. काय काही दिंड्यात सकाळीच वाकून टाका साडा, रडू नको बाळा मी पाण्याला येऊच नको, पाण्याला गेले येऊच नको माग. मग अरे गाथ्यातलं म्हणा रे बाबा. एका जनार्दनी फारण गोकुळची हवा थंडगार. अरे त्याला काय जुळत आहे का ते? ऋतू काळाला तरी जुळत आहे का ते? असो. आणि काही म्हणण्यात मजा नाही गाड्या. एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जनी लागे नाम्याच्या पायी, गवळण कोणाची? महाविकास आघाडीची. सगळे पक्ष त्याच्यात आलेत महाराज. आणि म्हणून शास्त्रातलं म्हणावं, दिंडीत भोजन पाहून जाण्यापेक्षा भजन पाहून जावं महाराज. अरे आमच्या कारभाऱ्याची दिंडी आहे, कडानी चालावं महाराज, भजन ऐकत चालावं कारभाऱ्याच्या दिंडीत. आमच्या परकळ्यात दिंडीत भजन पण नाही बरं महाराज. आणि त्या परकळ्याचं सौभाग्य असं आहे, पहिलं शंकर दादा गेलं का कोंडीबा आला, कोंडीबा गेलं नाही तर रामभाऊ आले, रामभाऊ गेले नाही तर आम्ही आलो. भजन बंदच पडते. परकळ्याचं भाग्यच असं आहे, तिथं एक गेला का एक हिरोर पीर भेटतोच त्यांना महाराज. त्या परकळ्याचं भाग्यच चांगलं आहे महाराज. बारामतीतलं आहे असो तर सांगायचा भाग असा आहे, पवार उभे आहेत बुवा, असं जपून बोललं पाहिजे. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा चालिले न वाटे, गावनिया जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संघ. पहिला फळ सांगितलं, येतो सामोरा श्रीरंग. पहिलं फळ चालिले न वाटे. दुसरं फळ नाही भयाड. तिसरं फळ वैष्णवाच्या संगतीत भय निर्माण होत नाही. कोणतं भय? वैषम्याचं भय. वैषम्य म्हणजे विषमता. सध्या विषमतेचं खूप धुमाकूळ झालंय. माझ्यापेक्षा यांचा संबंध जास्त येतो खाली. खाली विषमता खूप वाढली. आपल्याच जातीचा पखवाजा पाहिजे, आपल्याच जातीचा कीर्तनकार सप्त्यात आणायचा, आपल्याच जातीचा गायक, आपल्याच जातीचा मंडप, आपल्याच जातीचा आचारी. आणि मग अभंग कशाला म्हणायचं? यातायाती धर्म नाही विष्णुदासा. सध्या वैषम्यता वाढली. पण ही विषमता जर संपवायची असेल तर वैष्णवाच्या संगतीत या, माऊली सोहळ्यात या. विषमता दिसणार नाही. 18 पगड जाती एका दिंडीत चला त्यात, एका तंबूत झोपा त्यात, एका पंक्तीला जेवा त्यात. पण कोणालाच कोणाची जातही आठवत नाही, पक्षही आठवत नाही. वैषम्य संपलं महाराज. वा. नाही भयाड काही विषमाचे जड हे फळे. आणि तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. आदी अंती सुखरूप असलेलं भक्ती साधन वैष्णवांच्या संगतीतच घडतं. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा संघ, येतो सामोरा श्रीरंग. असे कोण वैष्णव? महावैष्णव ज्ञानोबरायांच्याच नावाने अलंकृत असलेले आदरणीय माऊली काका सुडके यांच्या संगतीत आपण कार्तिकी वारीला, यांच्या संगतीत आपण पैठण वारीला चाललात तर हा वैष्णवाचा संघ तुम्हाला नक्की बरवा ठरेल. आणि ठरावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठोबा